तुम्ही जे सांगितलं की तुम्ही आता पुढे चालत राहा, तुम्हाला जंगल दिसेल आणि मला तो दृष्टांत आला की मागच्या जन्मामध्ये मी काय होते. एक पुरुष होते आणि आत्ताचे जे आहेत तेच मागच्या जन्मी होते. म्हणजे पूर्वजन्मातील जे आई वडील बहीण भाऊ होते ते सेम. पूर्वजन्मातही होते. आणि तेव्हाही माझ्या भावाने मला हिणवलं की तुझं लग्न नाही झालं तर तुला प्रॉपर्टी कशाला हवी, तुझ्या मागे पुढे पाहायला कोणी नाहीये. ते मला दृष्टांत झाला की ह्या जन्मात जे मी भोगलंय ते माझा भाऊ आता त्याचं पण ह्या जन्मात लग्न नाही झालं आणि त्याची जन्मताच किडनी इश्यू आहे. जन्मताच एक किडनी देवाने हे केली. आणि जेव्हा तुम्ही नाही का म्हटलात की आता तुम्ही मेलात, तेव्हा मी खूप लवकर म्हणजे हार्डली 45च्या आतच मी एक्सपायर झाले. आणि त्या वेळेस ज्या मला आयुष्यभर त्यांनी हिणवलं होतं ना गोष्टी की तू असं आहेस, तू तसं आहेस, तेव्हा मी कंटाळून देवाला म्हटलं की मला पुढच्या जन्मी आई बनायचं. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे रिलेटेड व्हिडिओला क्लिक करा.